गोवंडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बॅनरचे थाटात अनावरण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त गोवंडी येथे बॅनर अनावरण सोहळा उत्साहात पार पडला। युवा स्पोर्ट्स क्लब गोवंडी, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 452 व पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। 11 एप्रिल 2026 रोजी झालेल्या या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील नागरिक, महिला, पुरुष, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना समान हक्क, शिक्षण, वारसा हक्क व घटस्फोटाचा अधिकार मिळवून दिला असून हिंदू कोड बिलद्वारे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाला यावेळी मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमात जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत बॅनरचे थाटामाटात अनावरण करण्यात आले। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आणि या बॅनरचं जे अनावरण होतं त्या निमित्ताने आपण आपली भेट दिलात, त्याबद्दल मी 24 असेल की 15 असेल किंवा लोकहित असेल, या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे। त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचा, सभासदांचा देखील मी आभारी आहे। बरोबरच आपण जे वातावरण बघितलं असाल की एप्रिल महिना चालू झाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची सुरुवात ही प्रामुख्याने एप्रिलच्या 1 तारखेपासून आपण बघत आला आहात आणि ती मेच्या 30 तारखेपर्यंत ही चालू असते। त्यामुळे मी सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। बरोबर आहे, तुम्ही जर बघाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या भारत देशाला जे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान दिलं आहे ते कुठल्या एका जातीसाठी नसून ते विविध जाती किंवा धर्म एकत्र करून ते सर्वांच्या समतेचा न्याय हक्काचं संविधान या बाबासाहेबांनी या भारत देशाला दिलेलं आहे आणि त्याच्या आपण पाहिक आहोत किंवा त्याच्या आपण बोलतात ना त्या संविधानाचा आपण आदर केला पाहिजे। कारण आजची जी स्त्री आहे, तुम्ही जर हा युवा स्पोर्ट क्लबने जो बॅनर आपण बघितला असेल, जो फ्लॅगचं जे आता अनावरण झालंय त्याच्यात जो प्रामुख्याने विषय जर धरला, या दोन गोष्टीवरती या वर्षीची जयंतीची जी थीम आहे युवा स्पोर्ट क्लबची, की कोणताही शासन चालवायला जात नाही किंवा धर्म नाही, एक माणूस म्हणून आपण सक्षम असलं पाहिजे। आणि तसंच या शासनकर्ती जमातीमध्ये जर आपण वावरत असेल तर स्त्रियांवर होणारे अत्याचार असतील किंवा काही असतील, हे जर आपण बाजूला ठेवून जर एक स्त्री म्हणून जर आपण विचार केला तर जी जागृत स्त्री आहे, जी समाजामध्ये वेगवेगळ्या म्हणजे परिश्रमाला असेल किंवा वेगवेगळ्या अन्यायाला न्याय देत आलेली आहे आणि शिक्षण क्षेत्रात असतील विविध कामात त्या अग्रेसर कशा होतात, त्याचा तर प्रामुख्याने जर त्यांना जर कुणी त्यांना बळ दिलं तर या संविधानाने बळ दिलंय। कारण संविधानानंतर एखादी स्त्री ही समाजापुढे कशी वरून येते किंवा कशी ती रेखाटली जाते, कशी प्रकट होते, त्याचं एक उदाहरण स्त्रीधारक म्हणून बाबासाहेबांना जी पदवी आहे की स्त्रीधारक म्हणून जी पदवी आहे ती बाबासाहेबांनी प्रत्येक महिलांनी बाबासाहेबांचा आदर्श घेऊन या जीवनामध्ये जर वाटचाल केली तर खरोखरच त्यांना कुठल्याही अन्यायाला न्याय मिळणार नाही असं होणार नाही। कारण संविधानाने प्रत्येक स्त्री असेल, प्रत्येक घटक असेल, लहान असेल, मोठा असेल, वयोवृद्ध माणसं असतील किंवा विद्यार्थी असेल, असं प्रत्येकाला समतेचा न्याय देण्याचं काम हे बाबासाहेबांनी दिलंय। खरं तर बाबासाहेबांनी शिका म्हणजे तुम्ही शिका म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही PhD करा किंवा डॉक्टरकी करा, तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जेवढी शिकण्याची इच्छा आहे ती शिका, पण त्या चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे। नाहीतर आजकाल काय समाजामध्ये शिकलेलेच कुठेतरी आडाणीपणाचं ढोंग घेत आहेत। तर हा वस्तुस्थिती जी बाबांनी सांगितलंय शिका, संघटित आणि संघटित, याचा अर्थ असा आहे की तुम्ही शिका म्हणजे तुम्हाला जे जीवनामध्ये तुमच्या ज्या जीवनामध्ये तुमच्या रहदारीमध्ये दैनंदिन जीवनात तुम्हाला ज्या शिक्षणाची गरज आहे, तुम्हाला जेवढी कमतरता वाटते तेवढं तुम्ही चांगलं परिवर्तन म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही शिकले पाहिजे। कारण बाबासाहेबांनी असं एक वाक्य बोललंय की ज्या समाजाची स्त्री मी समाज जोच शिकलेला मानतो किंवा त्याच समाजाची मी उन्नती मानू शकतो, ज्या समाजाची स्त्री ही शिकली गेली पाहिजे, त्या समाजामधील प्रत्येक व्यक्ती हा कसा शिकला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे, तसं शिका म्हणजे तुम्हाला योग्य ते ज्ञान या समाजामध्ये वावरताना आलं पाहिजे, संघटित तुम्ही राहिले पाहिजे, तुम्ही कोणत्याही गटातटात न राहता तुम्ही। कारण आज बघाल की जे महापुरुष होऊन गेले
ते प्रत्येक जाती धर्माच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या जरी महापुरुष असतील तरी त्यांचा जो प्रमुख उद्देश होता की समता आणि बंधुता, म्हणजे आपण सर्व एक आहोत आणि आपण या भारत देशामध्ये कोणती जातपात न मानता आपण एकीचं समीकरण आणि एकीने कसं राहूया भारत आहे, कारण या भारत देशाला एकीची खूप जास्त गरज. आज तुम्ही बघाल की इराण या देशामध्ये ज्याप्रमाणे आतंकवादी हल्ले किंवा कोणत्या त्यांच्या देशावरती जी काही प्रगती निर्माण झाली आहे, त्यामुळे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की पाण्यासाठी आपल्याला वणवण करावं लागत होतं, तीच परिस्थिती आज बाटल्यामध्ये लोकांना समजून येते की आज प्रत्येक माणूस हा गॅसवरती बाटलं नाही, या बाटल्यासाठी एवढं परिश्रम तर महामानव तेव्हा त्यांना पाण्यासाठी एवढी विटंबना झाली. आज तर आपण कायच नाही का बाटल्यासाठी आपली एवढी तळमळ होते, तर त्या माणसाने पाण्यासाठी संघर्ष करून आपल्याला एवढा मोठा परिवर्तनाची वाढ दिली, त्या संविधानामार्फत दिली, त्याचा आपण आदर केला पाहिजे. गुरु बाबासाहेबांचं जेव्हा पण न्याय नाव येतं आपल्या तोंडात किंवा मुखात ते खूप आदराने येतं आणि बाबासाहेबांची 135वी जयंती निमित्त मी सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करा म्हणजे कोणाची डोकी फोडू नका. संघर्ष या कामासाठी करा की तुमची उन्नती झाली पाहिजे, तुमचे चांगले विचार या समाजापुढे पोहोचले पाहिजे. एखादा आपल्याला जातीखंड माणूस किंवा मनोवाद आपल्याला भडकवल, त्या भडकवण्याच्या मार्गावर आपण जाऊ नका. सर्व बांधव एकच आहे, सर्वांचं रक्त हे लाल आहे. जरी आपण बोलतो की जैविकवाल्यांचं रक्त निळ, पण रासायनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा एक आपण बोलतो ना समाजशास्त्र विज्ञानाच्या दृष्टीने ते लालच असणार आहे. आमच्या अंगात बाबासाहेब येतात म्हणजे बाबासाहेबांनी जे जे केलं त्याची जाईल किंवा त्याचा बोलतात ना आम्हाला गाजावाजा करण्याची कोणती लाज वाटत नाही. ते मी एवढंच सांगतो की बाबासाहेबांचा आमच्या समाजापुढे किंवा आम्हाला खूप आदर आहे. प्रत्येक स्त्री असेल वयोवृद्ध माणसाने बाबासाहेबांची जोपासना केली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. प्रत्येक महापुरुषाची जयंती अशीच साजरी व्हावी ही देखील युवा स्पोर्ट क्लब तर्फे आम्ही सर्वांना विनंती करतो. आणि युवा स्पोर्ट क्लब तर्फे पंतशील गव्हर्नमेंट सोसायटी असेल, बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक असतील, इतर छोटे मोठे जे कोणी मंडळ असतील, संस्था असतील, सम्राट बुद्ध विहार असेल, अशा विविध संस्था आहेत, त्या संस्थांच्या देखील या सर्व प्रोग्रामाला या जयंतीला खूप सारा पाठिंबा. पूर्ण मुंबईमध्ये तर भारतात बाबासाहेबांची जयंती ही 135 व्हावी, खूप जल्लोषात साजरी व्हावी एवढं मी विनंती करतो. तुमच्या सर्वांचा धन्यवाद करतो. बाबासाहेबांचं नाव घेतलं तर अंगात रक्त सळसळणार, पण लहान मुलगा असो किंवा वयोवृद्ध माणसं असो ते रक्त सळसळणार, कारण बाबासाहेबांच्या या बोलताना देणगीमुळे आज आम्ही इथं उभा आहे. नाहीतर आपल्यासारख्या सर्वसामान्य बहुजन समाजाला इथं उभं राहण्याचा देखील अधिकार कोणी दिला नसता. तर ते रक्तात एवढं सळसळणार आणि त्या असं पुढे देखील सळसळत राहणार. फक्त एवढंच आहे, बाबासाहेबांचे जेव्हा आपण विचार लोकांना सांगतो तेव्हा कोणत्याही समाजाचा किंवा कोणत्याही जाती धर्माला आपण विरोध करता कामा नये, कारण बाबासाहेबांनी प्रत्येक जात प्रत्येक धर्म आपला मानलाय, त्याची जोपासना ही संविधानामध्ये त्या तरतुदीनुसार बाबासाहेबांनी दिले. त्यामुळं प्रत्येक समाज आपला, प्रत्येक बहुजन समाज आपला, एवढा युवा स्पोर्ट तर्फे मी आपल्याला सांगतो. हे न्यूज 15 असेल किंवा लोकित असेल, या सर्व चॅनलच्या मार्फत मी स्वतः रुपेश अशोक खैरे आणि माझ्या सहकलाकार माझ्या वायदी गर्ल्स असतील, युवा स्पोर्ट क्लब मध्ये काम करणाऱ्या महिला असतील, या सर्वांच्या वतीने मी सर्व भारतीयांना, सर्व म्हणजे विभागाला मी आपल्या बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. धुमधडाक्यात जयंती साजरी करा. कोणत्याही प्रकारचा गाळबोट या जयंतीला लागणार नाही. या प्रत्येक मंडळाने याची दक्षता घेतली पाहिजे. आपल्या जयंतीमध्ये नाचताना किंवा काही करताना कोणत्याही वयोवृद्ध माणसाला याचा त्रास होणार नाही किंवा कोणत्याही लहान मुलाला याचा फटका बसणार नाही, कोणत्याही महिलेची छेड काढली जाणार नाही, याची प्रामुख्याने आपण लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांची जयंती साजरी करताना बाबासाहेब आपण डोक्यावर न घेता डोक्यात घेतले पाहिजे, कारण ज्यांनी बाबासाहेब वाचले ते खरोखरच कोणत्याही प्रकारचं गालबोट या जयंतीला लागणार नाही याची मी खात्री देतो. आणि आज समाज हा वाचण्यामध्ये गेलेला आहे, बाबासाहेबांच्या विचार पेरण्यामध्ये ही जयंती साजरी करत आहे. त्यामुळे तमाम मंडळांच्या, तमाम संस्थांचे जे जे जयंती साजरी करतात अशा सर्व जाती धर्माच्या लोकांचा मी आभारी आहे. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तुम्ही बघतच आहात की आज आम्ही आमच्या रुपेश दादांनी हा बॅनर फ्लेक्स केलेला आहे, जो 135व्या जयंतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीचा बॅनर फ्लेक्स झालेला आहे. तुम्ही बघतच आहात किती आमच्या इथे जल्लोष चाललाय त्यांच्या जयंती सेलिब्रेट करण्यासाठी. असंच आम्ही सगळे जयंतीची त्यांनी वाट बघताना अशी साजरी करतो जयंती. तुम्हाला सर्व भारतीयांना माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती
मुद्दा आहे. आमच्या संघर्षासाठी ते नेहमीच लढत असतात आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षाची जयंती ही नेहमीप्रमाणे अशीच उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी मी रुपेश खैरे दादांनी आमची जयंती अशी छान आणि खूप जल्लोषात साजरी केली आहे. भरपूर एनर्जी येते आपल्या अंगात, म्हणजे खूप एन्जॉय सारखं वाटतं. सर्व भारतांना माझा जय भीम, नमो बुद्धाय. 135 बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा शुभेच्छा.